सध्या बाहेर आहे ना प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि उन्हाळ्यात आहे ना आपल्याला सतत काहीतरी थंडगार खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. तर त्यासाठी ना तुम्ही हे अगदी झटपट तयार होणारं मस्त पोटभरीचं दाटसर रिफ्रेशिंग थंडगार खरबुजाचं सरबत बनवून ठेवू शकता, जे की बनवायला एकदम सोपं आहे आणि तितकंच पौष्टिक आणि आरोग्यदायीसुद्धा आहे. सकाळी सकाळी तुम्ही ह्या सरबताचा 1 ग्लास जरी पिला ना 2 ते 3 तास आरामात पोट भरलेलं राहतं आणि मस्त शरीराला थंडावासुद्धा हे मिल्कशेक किंवा मग सरबत देतं. बनवायला सुद्धा खूप सोपं आहे. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसं करायचं ते. तर हे सरबत बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे ना मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी 4 लोकांसाठी हे सरबत तयार करते. तर त्यासाठी इथे मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही फुल क्रीम किंवा मग कुठलंही वापरू शकता. दूध आपलं गरम होतंय तोवर इथे आपण एका साईडला आहे ना बाकीची तयारी करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे ना मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि यात अर्धा कप थंड दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कस्टर्ड पावडर दुधात व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची. कस्टर्ड पावडरच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या. तर हे बघा पूर्णपणे गाठ विरहित अशी आपली ही कस्टर्ड पावडरची स्लरी तयार झालेली आहे. इकडं दूधसुद्धा आपलं व्यवस्थित असं उकळलेलं आहे. तर इथे ना मी दूध अजिबात आटवलेलं नाही आहे, फक्त दुधाला खळाळून उकळी येईल इतपत आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे. तर दूध आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण यात सुरुवातीला जी कस्टर्ड पावडरची स्लरी तयार केली होती ना ती टाकून घेणार आहोत आणि एका हाताने आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून यात आहे ना कस्टर्ड पावडरच्या गाठी होणार नाही. तर हे बघा कस्टर्ड पावडर मी दुधात व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता यात ना मी पाव वाटी साखर टाकून घेते. साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार. तर इथे ना मी साधारण मध्यम गोडीचं हे सरबत करणार आहे. तर त्यासाठी इथे मी पाव वाटी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनटासाठी हे दूध मी उकळून घेतलेलं आहे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत. तर हे बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता गॅस मी बंद करते आणि हे जे कस्टर्डचं दूध आहे ना हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. दूध आपलं थंड होतं तोवर आपण इकडे बाकीची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी खरबूज घेतलेला आहे. खरबूज आपल्याला पूर्णपणे पिकलेलं वापरायचं आहे आणि खरबूज पूर्णपणे पिकलेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर हे बघा इथे जो देठाचा भाग दिसतोय ना तो पूर्णपणे पिवळसर आहे, म्हणजेच खरबूज आपलं व्यवस्थित पिकलेलं आहे. तो भाग जर हिरवा कलरचा असेल ना किंवा फिकट हिरव्या कलरचं असेल ना तर ते खरबूज आतून कच्चं राहतं. तर खरबूज अशा पद्धतीने पूर्णपणे पिकलेले आणायचे आहे, जेणेकरून आपलं जे मिल्कशेक आहे किंवा सरबत आहे ना त्याची चव आणखी वाढते. तर हे खरबूज आता मी कट करून घेतलेलं आहे. हे बघा आतून एकदम मस्त असं पिवळसर आणि पूर्णपणे पिकलेलं असं हे खरबूज आहे. तर बियांचा जो भाग आहे ना तो मी अशा पद्धतीने चमच्याने काढून घेते. तर ह्या मिल्कशेकसाठी किंवा सरबतासाठी नाही ते मी आज अर्धच खरबूज वापरणार आहे. अर्ध्याच खरबुजाचं आपल्याला हे मिल्कशेक करायचं आहे. तुम्हाला जर जास्त दाट सरबत करायचं असेल ना तुम्ही पूर्ण खरबुजाचा सुद्धा वापर करू शकता. तर बियांचा पूर्ण पार्ट मी वेगळा करून घेतलेला आहे. आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि खरबुजाचा जो गर आहे ना तो चमच्याने अशा पद्धतीने खरडून आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. तर हे बघा एकदम मस्त असं मऊसूत आणि एकदम पिकलेलं खरबूज आहे, त्यामुळे अगदी सहजासहजी हे वेगळं होतं. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही चाकूने याच्या बारीक फोडी करून मग सुद्धा वापरू शकता. तर हे बघा सगळ्या खरबुजाचा गर आहे ना इथे मी व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे. आता हे खरबूज मी मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेते. तर खरबुजाच्या ना एखाद दुसरा तुकडा राहिला ना तरीही काहीही हरकत नाही. तर हे बघा अशा पद्धतीचं हे खरबुजाचं ज्यूस तयार झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी इथे मी जे कस्टर्डचं दूध बनवून ठेवलं होतं ना ते दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून मगच वापरायचं आहे. गरम असताना यात खरबूज टाकायचं नाही. तर दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण यात सुरुवातीला जो खरबुजाचं ज्यूस करून ठेवलं होतं ते टाकून घेतलंय. त्यानंतर हे जे मिल्कशेक आहे ना ते आणखी पौष्टिक व्हावं यासाठी इथे ना मी 2 चमचे भिजवलेले सब्जा बीज टाकलेले आहे. त्यानंतर साधारण पाव वाटीने इथे मी खरबुजाच्या बारीक बारीक फोडी करून टाकलेल्या आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण फोडी टाकतो ना तेव्हा जेव्हा आपण मिल्कशेक पितो किंवा मग खातो ना तेव्हा त्या तोंडात आल्यानंतर खूप सुंदर लागतात. सर्वात शेवटी यात मी काही बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित असं हे खरबुजाचं मिल्कशेक मिक्स करून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा एकजीव करून घ्यायच्या आहे. तर एकदम मस्त असं हे खरबुजाचं मिल्कशेक तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल याला एकदम मस्त असा रंग आलेला आहे, छान दाटसरपणा आलेला आहे. तर हे खरबुजाचं मिल्कशेक तुम्ही लगेचच सर्व करू शकता किंवा मग फ्रीजमध्ये पूर्णपणे चिल्ड करून सुद्धा सर्व करू शकता. एकदम मस्त लागतं, तेव्हा नक्की ट्राय करा.
आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.